हॅलो एव्हरीवन, आज आपण एक न्यू टॉपिकवर डिस्कस करणार आहोत। काहींना जरी हा व्हिडिओ महत्त्वाचा नाही वाटेल, बट काही असे व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत लाईफ चेंजिंग व्हिडिओ ठरू शकणार आहे। हा व्हिडिओ आणण्यामागचा एकच हेतू आहे की माझ्या सबस्क्रायबरनी मला काही दिवसापूर्वी एक मेसेज केलेला होता की ताई एक असा व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये आम्हा अपंग लोकांना बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इन्कम कशी जनरेट करायची किंवा कुठल्या नोकऱ्या करायच्या किंवा कुठले बिझनेस करायचे की ज्यामुळे आम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन स्वतःच्या गरजा भागवू व स्वतःच्या परिवाराची सुद्धा फायनान्शियली हेल्प करू। तर सर्वात आधी मी त्या ताईला थँक्यू म्हणणार की त्यांनी मला कमेंट केला आणि त्यांच्यामुळेच मला एक नवीन व्हिडिओ आणि छान अशा टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली। मला माहिती आहे की आज मला माझ्या व्हिडिओला लाखो किंवा हजारो व्ह्यू सुद्धा मिळणार नाही, बट 2-3 लोकांनी जरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर मला खात्री आहे की त्यांना खूप हेल्प होणार आहे, त्यांची लाईफ सुद्धा चेंज होणार आहे आणि ते फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन स्वतःच्या पण गरजा भागवणार आहेत आणि परिवाराची पण फायनान्शियली मदत करणार आहेत। व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुमच्यासमोर काही इमेजेस दाखवणार आहे व एक व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे। ज्या लोकांची मी व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवत आहे हे लोक IAS ऑफिसर बनलेले आहेत, मोठे अधिकारी सुद्धा बनलेले आहेत। ते अपंग राहून सुद्धा IAS ऑफिसर बनू शकतात। तर काय आपण एक असा व्यक्ती बनू शकत नाही की ज्यामुळे आपला गरीब परिवार चालू शकणार आहे किंवा आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन स्वतःच्या परिवाराची सुद्धा मदत करू शकणार आहोत। मला खात्री आहे की आजचा जर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर तुम्ही फायनान्शियली नक्की इंडिपेंडेंट होऊन स्वतःच्या पण गरजा भागवणार आहात आणि स्वतःच्या परिवाराला सुद्धा हेल्प करणार आहात। फ्रेंड्स, मी तुम्हाला माझं सजेशन सांगणार आहे की दुसऱ्यांची नोकरी करण्यापेक्षा जर का आपण स्टार्टअप स्टार्ट केलं तर किती चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे, हो की नाही। आता बघा, स्टार्टअप म्हटलं तर तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला फायनान्शियली इन्व्हेस्टमेंट करण्याची काही टेक्निक सांगत आहे किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची मी तुम्हाला काही सांगत आहे, बट असं नाही। तुम्हाला मी ज्या आयडियाज तुमच्यासमोर सांगणार आहे त्या आयडियामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही। विदाऊट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला घर बसल्या काम करायचे आहे, घर बसल्या बिझनेस करायचे आहेत। असे एक नाही तर अनेक अशा आयडिया तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि त्या प्रत्येक आयडियामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही। तुम्हाला फक्त दिवसातील 1-2 तास जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले तरी सुद्धा तुम्ही चांगले फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकणार आहात आणि तुम्हाला घर बसल्या पैसे सुद्धा मिळणार आहेत। आणि बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शारीरिक श्रम सुद्धा इथं करावं लागणार नाही। अशा मी आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। चला तर मग 1 बाय 1 आयडिया जाणून घेऊया। त्यामधली एक जरी आयडिया तुम्ही फॉलो केली तर मला खात्री आहे की तुम्ही फायनान्शियली नक्की इंडिपेंडेंट होऊन स्वतःच्या गरजा भागवाल आणि परिवाराची पण हेल्प कराल। चला तर मग स्टार्ट करूया। सर्वात आधी मी तुम्हाला सजेस्ट करणार की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचे। आता यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाही। फक्त तुमच्याकडे एक मोबाईल असला, अँड्रॉइड मोबाईल असला तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकणार आहात। यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याच्या बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे। 2-3 जरी व्हिडिओ तुम्ही बघितले तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकणार आहात। जर तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये बघायचं असेल की यूट्यूब चॅनल कसं स्टार्ट करायचं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगणार की कसं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं, कुठल्या टेक्निक फॉलो करायच्या की त्याच्यामुळे आपल्याला लवकर पैसे मिळतील आणि लवकर आपण इंडिपेंडेंट होऊ। तर जी सेकंड आयडिया आहे ते फ्रीलान्स टायपिंग। आता फ्रीलान्स टायपिंगला जर तुमचे पाय चांगले नसतील आणि फक्त तुमचे हात जरी चांगले असतील तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रीलान्स टायपिंग करू शकणार आहात। खूप असे वेबसाईट आहेत किंवा खूप अशा कंपन्या आहेत ज्यामध्ये वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड करतात आणि आपल्याला फ्रीलान्स टायपिंग करायची असते। आता फ्रीलान्स टायपिंगला आपण जरी कुठल्या स्टार्टअप कंपनीला टाईप नाही केलं तरी सुद्धा आपण गुगलमध्ये किंवा अदर अशा वेबसाईट आहेत त्यामध्ये आपण टायपिंग केली किंवा कुठल्या मजकूर वगैरे लिहिला, कुठली स्टोरी लिहिली तरी सुद्धा आपल्याला त्यामुळे पैसे मिळू शकतात। तुम्हाला कसं फ्रीलान्स टायपिंग करायची याचे व्हिडिओ यूट्यूबमध्ये खूप सारे चॅनलमध्ये अवेलेबल आहेत, ते सुद्धा बघून तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रीलान्स टायपर बनू शकता। नेक्स्ट आहे वेब डिझायनिंग। वेब डिझायनिंग करण्यासाठी तुमचे हात जरी चांगले असले तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे वेब डिझायनिंग करू शकणार आहात। खूप सारे यूट्यूबमध्ये व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायचे आहेत। वेब डिझायनिंग कोर्स करण्यासाठी कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाही। आता यूट्यूबमध्ये खूप सारे फ्री व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायचे आहेत। स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघायचे, स्टार्टिंगपासून 1-2 जरी व्हिडिओ बघितले तरी तुम्ही चांगल्या प्रकारे वेब डिझायनर बनू शकणार आहात। तुम्हाला हा बिझनेस घर बसल्या करायचा आहे।
आता वेब डिझायनिंग करण्यासाठी जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईलने सुद्धा वेब डिझायनिंग करू शकणार आहात. त्याप्रमाणेच तुम्हाला ग्राफिक्स डिझाईन सुद्धा करायचे आहे. आता ग्राफिक्स डिझायनिंग म्हणजे काय? जे आम्ही थंबनेल लावतो यूट्यूब चॅनलचे, जे तुम्ही बघता थंबनेल वगैरे किंवा बॅनर वगैरे, ते काय असतात? ग्राफिक्स डिझाईन. तर ग्राफिक्स डिझायनिंग करणं एवढं काही हार्ड काम नसते. आपण आपल्या मोबाईलने सुद्धा ग्राफिक्स डिझाईन करू शकतो. ग्राफिक्स डिझाईन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोडिंग वगैरेची आवश्यकता नाही. साध्या प्रकारे आपण ग्राफिक्स डिझाईन इझिली घरबसल्या करू शकतो. लवकरात लवकर शिकून सुद्धा आपण ग्राफिक्स डिझायनिंग करू शकतो आणि चांगले पैसे सुद्धा कमवू शकतो. जे तुम्ही ग्राफिक्स डिझाईनचे बॅनर वगैरे बघितले असेल ते ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा विक्री होतात. तशा प्रकारचा बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. किंवा ग्राफिक्स डिझायनिंग जर तुम्हाला येत असेल तर कंपनीला टाईप करून सुद्धा आपण त्याच्याने जास्त इन्कम जनरेट करू शकतो. नंतर आहे तुम्हाला ऑनलाईन ट्युशन घ्यायची आहे. ऑनलाईन ट्युशन घेण्यासाठी जर तुमचे हात किंवा पाय चांगले नसतील आणि फक्त तुम्हाला बोलता येत असेल तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन ट्युशन घेऊ शकणार आहात. ऑनलाईन ट्युशन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे कुठल्या कंपनीला टाईप करण्याची आवश्यकता नाही किंवा कोणाची रिक्वेस्ट करायची आवश्यकता नाही. तुम्ही एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करून किंवा इंस्टा FBवर तुम्ही व्हिडिओ अपलोड करून सुद्धा खूप सारे पैसे कमवू शकता. तुम्ही खान सरांना बघितलेच असेल. खान सरांनी व्हिडिओ अपलोड करून खूप सारे आता ते पैसे कमवत आहेत, मुलांना मोटिवेट करत आहेत. तशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन ट्युशन घेऊन सुद्धा पैसे कमवायचे आहेत. नंतरची आयडिया आहे ते आहे मोटिवेशनल स्पीकर. तुम्ही संदीप माहेश्वरी सरांना बघितलंच असेल. संदीप माहेश्वरी सर त्यांच्या चॅनलमध्ये खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करून मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना मोटिवेट करतात. त्याच प्रकारे तुमचं जर हात किंवा पाय चांगलं नसेल आणि तुम्हाला चांगलं बोलता येत असेल तर तुम्ही मोटिवेशनल स्पीकरसुद्धा बनू शकणार आहात. एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या शब्दांनी दुसऱ्यांना मोटिवेट करायचं आहे, ज्यामुळे ते काही मोठं बनण्याचं स्वप्न बघतील. असे तुम्हाला बोलून त्यांना मोटिवेट करायचे आहे. असे व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करायचे आहेत अदर वेबसाईटमध्ये आणि खूप सारे पैसेसुद्धा तुम्हाला घरबसल्या कमवायचे आहेत. नंतर आहे ई-कॉमर्स. आता ई-कॉमर्स म्हणजे मिशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन असे तुम्ही ई-कॉमर्स कंपन्या बघितल्याच असेल. आता ऑनलाईन शॉपिंगचं मार्केट खूप जास्त चाललेलं आहे. तर तुम्हाला अशा कंपनीसोबत वर्क फ्रॉम होम जॉब करून मी खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये अपलोड पण केलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून सुद्धा अप्लाय करू शकता आणि तुम्ही घरबसल्यासुद्धा वर्क फ्रॉम होम जॉब करू शकणार आहात. तर ई-कॉमर्स कंपनीला जॉईन करून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकणार आहात. नंतर आहे फॅशन डिझायनिंग. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये हॉबी असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. आता ते कसं? जर तुम्हाला सिलाई, तुमचे पाय चांगले असतील तर तुम्ही घरबसल्या सिलाईसुद्धा करू शकणार आहात. आणि बघा ते एक मशीन मिळते, ती मशीन घेऊन सुद्धा तुम्ही सिलाई करू शकणार आहात. त्यामध्ये तुम्हाला जास्त पाय चालवायची आवश्यकता सुद्धा पडणार नाही. आणि तुम्हाला फॅशन डिझायनिंग करून नवीन नवीन फॅशनचे जे कपडे आहेत ते तयार करून ऑफलाईन ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ऑनलाईन पण तुम्हाला तुमचे जे कपडे आहे किंवा जे तुम्ही डिझायनिंग केलेले आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पण विक्री करायचे आहेत आणि ऑफलाईन पण विक्री करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला फॅशन डिझायनिंगचा बिझनेस करायचा आहे. नंतर आहे कॅटरिंग बिझनेस. आता कॅटरिंग बिझनेसमध्ये जर तुम्ही व्हीलचेअरवर आहात तरीसुद्धा तुम्ही कॅटरिंगचा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकणार आहात. फक्त तुम्हाला खाण्याची किंवा स्वयंपाक करण्याची आवड असायला हवी. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वयंपाक किंवा खाण्याची आवड असेल तर तुम्ही व्हीलचेअरवर असून सुद्धा कॅटरिंगचा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकणार आहात. ऑफलाईन ऑनलाईन ऑर्डर घेऊन तुम्हाला हा बिझनेस करायचा आहे. प्रकारे तुम्हाला क्राफ्ट मेकिंग किंवा हँडमेड वस्तू विक्री करून तुम्ही पैसे कमवू शकणार आहात. तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईनसुद्धा यामुळे पैसे मिळू शकणार आहेत. नंतर एक कॉलिंगनी सुद्धा तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकणार आहात. आता खूप अशा कंपन्या आहेत जे तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये तुम्हाला कस्टमरला कॉल करावं लागते आणि त्यांचे काही क्वेरी आहेत त्या सॉल्व करून कंपनीला सजेस्ट करावं लागतात. तर अशा प्रकारचा बिझनेस असतो, अशा प्रकारची जॉब असते, ती तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब करायची आहे आणि घर बसल्या तुम्हाला पैसेसुद्धा कमवायचे आहेत. तर अशा काही आयडियाज आहेत ज्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट इथं करायची नाही. जर तुम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्यासाठी सेपरेट एक असा व्हिडिओ तयार करणार आहे ज्यामध्ये तुम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कसं यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात, कशी इन्कम जनरेट करतात,
थंबनेल कसे बनवतात, बॅनर कसे बनवतात, सर्व स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कुठल्याही प्रकारची हेल्प पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला अजून काही बिझनेस आयडिया पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नेक्स्ट पार्ट मी घेऊन आणण्याचे नक्की प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा त्या ताईला थँक्यू की त्यांनी मला कमेंट केला आणि छान असा व्हिडिओ बनवण्याची मला संधी मिळाली. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे छान अशा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच असते. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.